रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 आणि रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यांच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो. डिस्ट्रिक्ट 3131 यांच्या प्रिव्हेन्शन ऑफ ॲडिक्शनच्या डिस्ट्रिक्ट टीमने हा वेबिनार अरेंज केला आहे. या वेबिनारचं नाव आहे बोलो ना, से नो. आणि अशा ह्या वेबिनारचा हा एपिसोड आज आपण आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. याच्यामध्ये ॲडिक्शनमधून पूर्णपणे बाहेर पडून उत्तम जीवन जगणारे अतुल अग्निहोत्री हे आपल्याशी आज संवाद साधणार आहेत आणि त्यांना बोलतं करणार आहेत निहार. आणि अतुल यांची मुलगी मृण्मयी अग्निहोत्री ही पण आपल्याबरोबर आजच्या वेबिनारमध्ये आहे. तर चला तर ह्या तिघांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊयात. मित्रांनो, निहार हसबनीस वय वर्ष 44 हा आपल्याबरोबर आहे आज. निहारच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2011 साली तोही व्यसनांनी असा ग्रस्त झालेला होता. सिगरेट, दारू, तंबाखू ह्याच्यामध्ये तो गुरफटला गेला होता आणि नंतर त्याला मुक्तांगणमध्ये ॲडमिट करायला लागलं होतं. त्याच्यातून तो पूर्णपणे बरा झाला आणि आता अतिशय छान आयुष्य जगतोय. आणि एवढंच नव्हे तर 2015 सालापासून म्हणजे गेली जवळजवळ 5 वर्ष तो मुक्तांगणमध्ये काउन्सिलर म्हणून काम करतोय. म्हणजे जो ह्या व्यसनामध्ये अडकला होता, जो त्याच्यातून बाहेर आला, तोच माणूस आज सगळ्यांना काउन्सिलर म्हणून काम करतोय. आणि निहार ज्यांना बोलतं करणार आहे ते अतुल अग्निहोत्री, वय वर्ष 54. त्यांचं क्वालिफिकेशन म्हणाल तर BE प्रोडक्शन इंजिनिअरिंग असं आहे. आणि अतुलसुद्धा 20 वर्षापूर्वी ह्या व्यसनांनी, अल्कोहोलच्या व्यसनांनी ग्रासलेले होते आणि त्यांनाही मुक्तांगणकडनं ट्रीटमेंट मिळाली आणि त्याच्यातून ते पूर्णपणे बरे झाले. गेले जवळजवळ 20-21 वर्ष झाली असतील ते आता ह्या सगळ्या अल्कोहोलपासून दूर आहेत आणि अतिशय छान जीवन जगतायत. ते आज वेदांताचा अभ्यास करतात, अध्यात्माचा अभ्यास करतात, योगा टीचर आहेत. आणि अतुल यांची मुलगी मृण्मयी अग्निहोत्री वय वर्ष 25 ही पण आपल्याबरोबर आहे. ती त्यांची मुलगीच आहे. तिने हे सगळं घरातलं जवळून बघितलेलं आहे आणि नंतर तिने सायकोलॉजी या विषयामध्ये प्रावीण्य मिळवलं. काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट म्हणून ती काम करते आणि तिने ॲडव्हान्स सर्टिफिकेशन मिळवलं आहे आणि ते सुद्धा न्यूयॉर्कच्या अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूटमधून. आणि सायकोलॉजिकल हेल्थ ठाणे इथे ती सध्या काम करते आहे आणि ती कोऑर्डिनेटर आहे अंकुर या संस्थेची. अंकुर इज अ डेव्हलपमेंट ग्रुप फॉर चिल्ड्रन ऑफ अल्कोहोलिक्स. IPH आणि मुक्तांगण यांचं हे जॉईंट प्रोजेक्ट आहे अंकुर. आणि मृण्मयीसुद्धा योगा टीचर आहे. तर आपण आता अतुल अग्निहोत्रींचे विचार त्यांच्याच तोंडून प्रत्यक्ष ऐकूयात. तुला प्रश्न आहे हा पहिला, की आवड, एखाद्या गोष्टीमध्ये आवड निर्माण होते आणि माणूस करत राहतो. व्यायामाचं बघतो आपण किंवा कुठल्या दुसऱ्या गोष्टीचं बघतो, वाचनाचं बघतो, की काही लोक म्हणजे दिवस रात्र झोपतानाही त्यांना ते वाचायला पाहिजे, त्याच्याशिवाय झोप लागत नाही. आणि व्यसन, ह्याच्यात काही फरक आहे का? काय वाटतं तुला? खूप छान प्रश्न आहे. ऍक्च्युली व्यसनाचं आपण जर बघितलं तर कुठल्या तरी आपलं चित्त स्थिर राहण्यासाठी आणि आपलं शरीर कार्यरत राहण्यासाठी कुठल्या तरी एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या सवयीवर जर आपल्याला अवलंबून राहावं लागत असेल तर त्याला आपण व्यसन म्हणतो. आणि म्हणजे हेच थोडक्यात जर अजून थोडं जर एक्सपांड केलं तर व्यसनी माणसासाठी, म्हणजे मी स्वतः एक व्यसनी आहे. मी माझ्या आयुष्यातला 22 वर्षापूर्वी मी माझं अल्कोहोल, दारू पिणं सोडलंय. पण 22 वर्षापूर्वी मी दारू पित होतो आणि मी स्वतःला आजही व्यसनी म्हणतो. मी का स्वतःला आजही व्यसनी म्हणतो याचं कदाचित मी नंतर सांगतो प्रश्नाच्या उत्तरामध्ये. पण मी एक व्यसनी आहे. म्हणजे मी काय आहे माहिती का, मी व्यसनाच्या काळामध्ये माझ्या स्वतःचं चित्त स्थिर ठेवण्यासाठी आणि माझं शरीर कार्यरत राहण्यासाठी म्हणून या एखाद्या वस्तूवर, म्हणजे मी अल्कोहोलवर इतका अवलंबून होतो की माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या, माझ्या सामाजिक जबाबदाऱ्या
ह्या सामाजिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या कुठलीही पार न पाडता त्याच्यापासून पळ काढत होतो आणि फक्त व्यसन करत होतो. त्याला आपण व्यसनाधीनता म्हणतो. आता तुझ्यात बरोबर आहे, खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की सवय किंवा एखादी सवय किंवा छंद आणि व्यसन याच्यामध्ये अगदी अशी एक बाउंड्री लाईन आहे, खूप छान बाउंड्री लाईन आहे. काय असतं माहिती का, माझ्यासारखा व्यसनी माणूस असतो ना, तो जेव्हा व्यसन करतो, मी जेव्हा दारू पिलेली असते तेव्हा मी स्वस्थ असतो, आणि जेव्हा मला व्यसन करायला मिळत नाही किंवा तो पदार्थ मिळत नाही त्यावेळेला मी अस्वस्थ असतो. बघा, नीट लक्षात घे. आणि आवड जेव्हा असते ना, तेव्हा जेव्हा आता समजा एखाद्या माणसाला श्रीखंड खाण्याची आवड आहे, तर तो जेव्हा श्रीखंड खात नाही तेव्हा तो स्वस्थ असतो, आणि जेव्हा श्रीखंड खायला मिळतं तेव्हा तो आनंदी होतो. किंवा एखाद्याला सिनेमाची आवड असते किंवा एखाद्याला वाद्य वाजवण्याची आवड असते, तेव्हा ते छंद जोपासताना, ती आवड जोपासताना त्या माणसाला आनंद होतो. पण 24 तास माणूस तेच करत नाही. माझ्यासारख्या व्यसनी माणसाचं काय असतं, मला 24 तास स्वस्थ राहण्यासाठीच त्या पदार्थाचा आधार घ्यावा लागतो. आणि त्याचबरोबर दुसरा फरक असा आहे, फार महत्वाचा फरक आहे, की माझ्यासारखा व्यसनी माणूस हा जगाचा सेंटर पॉइंट मीच आहे समजत असतो. म्हणजे इतर सर्वांना, कोणाला काही झालं, त्रास झाला तरी चालेल, काही वाटलं तरी चालेल, मी मात्र दारू पिणार, हा माझ्या व्यसनाचा भाग असतो. आणि जो आवड किंवा छंद जोपासणार असतो की नाही, तो स्वतःचा आनंदी राहतोच आणि त्याच्याबरोबर इतरांनाही आनंदी करतो. आपला आनंद तो स्प्रेड करतो, इतरांपर्यंत आपला आनंद पोहोचवतो. अशा पद्धतीने या आवड किंवा छंद ज्या लोकांना आहे त्यांनी जरूर बिलकुल काळजी करायचं कारण नाही की ते व्यसनी आहेत का, तर ते व्यसनी नाहीत. जेव्हा स्वतःच्या आनंदामध्ये इतरांना सहभागी ठरून घ्यावं असं वाटतं, तेव्हा तो आनंद किंवा तो छंद खूप छानच आहे, तो ती आवड छान आहे. पण जेव्हा इतरांच्या दुःखाची पर्वा न करता मला स्वतःलाही मी जेव्हा दुःखात घालत असतो, तेव्हा त्याला व्यसन म्हणतात. असा हा साधारणतः दोन्हीमध्ये फरक आहे. तुझं व्यसन कसं सुरू झालं आणि कुठे सुरू झालं, काय वाढत कसं गेलं, आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट, तुला जाणीव कधी झाली की माझं व्यसन जरा गडबड करतंय? कारण व्यसन करणाऱ्याला सहसा होत नाही, मला नव्हती झाली, मी खरं सांगतो. कधी ना कधीतरी प्रत्येक व्यसनी माणसाच्या आयुष्यामध्ये तो पॉइंट येतोच, ज्याला आपण एकदम रॉक बॉटम असं म्हणतो, की संपूर्ण नैतिक अधपतन झालेलं असतं. हे प्रत्येकाच्या केव्हा ना केव्हा तरी, ते कसं ट्यूबलाईट कधीतरी लावल्यानंतर ती एकदम पटकन लागते, कधी कधी पक 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 करून जरा 5 मिनिटांनी लागते, तसं ते होतं. पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याला आपण रॉक बॉटम म्हणतो, की जाणीव होणं की मी या व्यसनाच्या भाषामध्ये अडकलोय. आता मुळामध्ये माझी गोष्ट अशी आहे की मी जोपर्यंत ग्रॅज्युएट झालो, मी इंजिनियर आहे, मी BE प्रोडक्शन झालो, तोपर्यंत मी कुठलंही व्यसन करत नव्हतो, सुपारीच्या खांडाचंही व्यसन नव्हतं. पण नंतर मी जेव्हा नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जायचो ना, तेव्हा माझ्या बरोबरचे इतर जे उमेदवार असायचे ते बघायचो मी, आणि त्यांची पर्सनॅलिटी खूप छान असायची असं मला वाटायचं त्यावेळेला. आणि माझं स्वतःचं वजन खूप कमी होतं आणि मी खूप बारीक होतो, खूप कृश होतो. आणि त्यावेळेला मला असं तो न्यूनगंड होता की अरे मला पर्सनॅलिटीच नाही काही. आणि मी मग बघितलं होतं की व्यायाम केल्याने तब्येत सुधारते, म्हणून व्यायाम करायला लागलो. आणि कोणीतरी मला सांगितलं की बियर पिल्याने वजन लवकर वाढतं, आणि म्हणून मी बियरचा आधार घेतला. आणि महिन्यातनं एकदा 1 ग्लास बियर प्यायचो मी आणि व्यायामही करायचो. आणि माझी तब्येत व्यायामाने सुधारली होती त्यावेळेला, पण मी समज असा करून घेतला बियरमुळे सुधारली. आणि मग ह्या म्हणजे बियरचं आकर्षण निर्माण झालं. आणि जसं म्हणतो ना आपण, हा आजार जो आहे ना, या आजाराचं एक खूप वैशिष्ट्य आहे. माझा जो व्यसनाधीनचा हा आजार मला अजूनही आहे, त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा अत्यंत धूर्त, घोटाळ्यात टाकणारा, अत्यंत कनिंग, वाढत जाणारा, प्रोग्रेसिव्ह आहे, अत्यंत पॉवरफुल आहे, आणि हा परमनंट आहे. म्हणजे किती विशेषण बघ त्याला. हा धूर्त, घोटाळ्यात टाकणारा आहे, प्रोग्रेसिव्ह आहे, परमनंट आहे आणि पॉवरफुल आहे. तर प्रत्येक गोष्टीचं हे सांगतो की प्रोग्रेसिव्ह काय आहे, तर मी सुरुवातीला जसं 1 बाटली महिन्यातनं 1 ग्लास बियर प्यायचो, तो आठवड्यातनं 1 बाटली बियरवर आलो, रोज बियरवर आलो. आणि मी असं करता 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 व्यायाम राहिला बाजूला, आणि त्या बियरच्या पाशामुळे नंतर मग व्हिस्की, रम अशी हे आली माझ्या आयुष्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर परवडतं म्हणून देशीदारीवर मी कधी पोचलो हे मलाच कळलं नाही. या अर्थाने तो धूर्त, घोटाळ्यात टाकणारा, वाढत जाणार. म्हणजे माझा दारूचा कोटाही वाढला. म्हणजे पूर्वी महिन्यातनं 1 बियर प्यायचो, आणि मला जेव्हा मी शेवट म्हणजे दारू पिणं, तर मला आठवत आहे दिवसाला मला फुल बाटली लागायची देशी दारूची. यू कॅन इमॅजिन की आणि गेल्या 1-2-3 वर्षामध्ये मी प्रवास गाठला होता. म्हणजे किती प्रोग्रेसिव्ह आजार आहे हा, हे लक्षात येतं. पॉवरफुल त्याला एवढ्यासाठी म्हणायचं की याच्यावर कुठले औषध उपलब्ध नाही.
कुठलंही औषध नाही ठेवत. म्हणून याला अत्यंत पॉवरफुल आजार म्हणतात. आणि परमनंट आजार याच्यासाठी म्हणतात की हा मरेपर्यंत राहणार. म्हणजे मगाशी मी जे म्हणालो की मी गेली 22 वर्ष दारूला स्पर्शही केलेलं नाही, तरी आजही मी स्वतःला मी अल्कोहोलिक म्हणतो, मी ऍडिक्ट म्हणतो. याचं कारण हेच आहे की मला आजार आहे, पण मी आज आजारी नाहीये. मी ते डायबिटीस सारखं असतं थोडक्यात, की जोपर्यंत डायबिटीस ज्याला आहे, ज्याला शुगरचा प्रॉब्लेम आहे, तो जोपर्यंत साखर खात नाही तोपर्यंत ही नॉर्मल. त्यांनी साखर खाल्ली की त्याची तब्येत बिघडतो, तो आजारी पडतो. तसं माझं होणार आहे. मला आजार आहे, मी एक क्षण एक घोट जरी अल्कोहोल आज घेतलं तरी सुद्धा मी पुन्हा त्या अल्कोहोलिझमच्या आजारामध्ये आजारी पडणार आहे. म्हणजे मी काय म्हणतोय लक्षात घे, मला मरेपर्यंत हा आजार असणार आहे. आणि याचा अर्थ मी आजारी असं नाही, मी दारू प्यालो तरच मी आजारी होणार. आणि म्हणून मी गेली 22 वर्ष त्या याच्यापासून लांब आहे. तर माझा थोडक्यात व्यसनी होण्याचा तुला सांगितलं, हा 4-5 वर्षात मध्ये म्हणजे महिन्याला 1 ग्लास बिअर पिण्यापासून दिवसाला 1 बाटली देशी दारू अराउंड द क्लॉक. म्हणजे माझी नशा उतरायची शेवटी की मला दारू पिण्याचं आठवण व्हायची. त्याच्यासाठी दारे आपले बराच वेळा दारू घेतली नाही, हे पिण्यासाठीच मला आठवण व्हायची. हा असं इतका तो माझा सगळा तो पॅटर्न होता. आणि हा खूप 2-3 वर्षामध्ये मी अचीव्ह केला होता पॅटर्न. म्हणजे माणसं जे काय म्हणतात ना, गेल्या 4-5-6 जन्मांमध्ये जेवढी दारू पिणार नाही तेवढी दारू मी 2-3 वर्षामध्ये पिऊन मोकळा झालो. आणि त्याच्यावरती उपाय नाही असं नाही, उपाय एकच असतो, सगळ्यांना माहिती आहे, की पूर्णपणे सोडून देणं. बरोबर आहे, कुठलीही नशा परत न करणं, जसं आता तू मगाशी म्हणलास त्याप्रमाणे. पण ज्यावेळेस तुला पहिल्यांदा कळलं, त्याच्यासाठी मला वाटतं मुक्तांगणची ऍडमिशन झाली होती, आणि मुक्तांगणमध्ये तुला कळलं की ह्याच्यावरती उपाय एकच आहे, औषध एकच आहे, परत नशा करायची नाही. पटलं का लगेच की त्यावेळेस असं वाटलं की थोडी थोडी केली पाहिजे, जशी पहिली बियर कधीतरी करत होतो महिन्यातनं एकदा, असं काही विचार आले का मनामध्ये? अगदी म्हणजे कळत होतं की माझं दारूवरचं आता कंट्रोल राहिलेला नाहीये. म्हणजे मी दारूला पितेपेक्षा दारू मला पितीये वगैरे वगैरे, जे आपण साहित्यिक भाषेत म्हणतो त्याच पद्धतीने मी त्याचा गुलाम झालो हे पूर्णपणे कळत होतं. पण स्टील आय कॅन मॅनेज. माझ्यासारख्या अल्कोहोलिक माणसाचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो म्हणजे मी आता गेले 20 वर्ष त्या क्षेत्रात आहे, काय अनुभव केलेला आहे की ज्यांचा अहंकार जास्त असतो ना, ती माणसं व्यसनाकडे वळण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि माझ्या बाबतीत तेच होतं. कमालीचा अहंकारी होतो मी, कमालीचा इंटेलिजंट स्वतःला समजत होतो. मी स्वतःला समजत होतो, त्यामुळे किती झालं, किती व्यसन आला, आणि तरी मी मॅनेज करू शकतो. अजूनही मी थांबू शकतो, मी थांबू शकतो, अशी मी स्वतःचीच समजूत करून घेतली होती त्यावेळेला. आणि पहिल्यांदा मुक्तांगणला, जसं मुक्तांगणच्या ऍडमिशनच्या वेळेला पहिल्यांदा मी ओपीडीवर मुक्तांगणला, आधी आपल्या काउन्सिलरला तिथले ढवळे म्हणून सर होते, त्यांना भेटलो. त्याच्यानंतर मी महिनाभर व्यसनापासून लांब राहिलो. आणि मला मजा आली की अरे, मी महिनाभर व्यसनापासून लांब आहे, याचा अर्थ मी दारुड्या नाहीये. साधी प्यायची गोष्ट आहे की जर मी महिनाभर व्यसनापासून लांब आहे तर मी आय एम नॉट दॅट अल्कोहोलिक. आणि हा आनंद झाला म्हणून परत प्यालो. आणि हा आनंद झाला आणि परत प्यालो, आणि परत माझं सायकल चालू झालं. म्हणजे परत एक महिन्याभराने जी काही घेतली, आणि ती महिन्याभर जी मी घेतली नव्हती तेवढी दारू परत मी पुढच्या 3-4 दिवसामध्ये पिऊन टाकली होती. आणि मग मात्र माझ्या लक्षात आलं की नाही, आणि त्यात माझ्या बायकोनी मला खूप मदत केली. ती माझ्या पाठीशी उभी राहिली. आणि तिचं एक वाक्य मला आठवतंय, म्हणजे ज्या वेळेला मी मुक्तांगणला ऍडमिट झालो त्याच्या आदल्या दिवशीच आमची नेहमीप्रमाणे जी भयंकर, मी तिच्यावर मानसिक अत्याचार केलेले आहेत बरं. शारीरिक नाही, माझ्या सुदैवाने मी काही त्रास दिला, पण मानसिक अत्याचार खूप केलेत माझ्या पत्नी. तरी सुद्धा ती माझ्या पाठीशी उभी राहिली, आणि तिने मला सांगितलं, तुला किती बिघडायचं ते तू बिघड, तुला सुधारण्याचं चॅलेंज मी घेतलंय, ते मी सुधारूनच जातो. आणि कुणास ठाऊक या वाक्याचा माझ्यावर काय परिणाम झाला मला माहित नाही. आणि मी स्वतः मग ढवळे सरांना फोन केला की मला थांबता येत नाहीये, मला कोणाची तरी मदत हवी आहे. आणि म्हणून मग ढवळे सरांच्या मदतीने मुक्तांगणमध्ये ऍडमिट झालो, आणि मग माझा पुढचा प्रवास सुरू झाला. असा त्यातला सगळं आहे. बर, तू ढवळे सरांची मदत मागितली, आणि मग त्याच्यानंतर मुक्तांगणची ऍडमिशन, बरोबर? तर मुक्तांगणच्या ऍडमिशन मध्ये काय झालं? मुक्तांगणच्या रिहॅब सेंटरमध्ये जाऊन सगळ्यात पहिल्यांदा माझं बाहेर काय होत होतं, बाहेर किती म्हणजे माझं द्विधा मनस्थिती होती की माझ्या संस्कारांना कळत होतं, मनाला कळत होतं की दारू पिणं वाईट आहे, दारू नाही प्यायली पाहिजे, मी गुलामगिरी हे अडकलेलो आहे. परंतु सकाळी उठल्यानंतर किंवा दारूची नशा उतरल्यानंतर माझे जे विड्रॉल्स चालू व्हायचे ते मला कंट्रोलच करता येत नव्हतं, आणि ते मला सहनच करता येणार नाही असं मला वाटत होतं. मला अजिबात सहन करता येणार नाही तसं. त्यामुळं मग मी म्हटलं की याच्यासाठी कोणाची तरी मदत घ्यायची, म्हणून मुक्तांगणमध्ये गेलो.
तर मुक्तांगणमध्ये सगळ्यात पहिलं जाण्याचं कारण म्हणजे तिथं मला दारू मिळणार नव्हतं. मुक्तांच्या महिनाभरात दारू मिळणार नाही आणि त्यावेळेला जे दारूच्या सोडल्यामुळे, दारू बंद केल्यामुळे जो त्रास होईल, तो त्रास काय असेल, तो कसा सहन करायचा, हे सगळं शिकण्याची मला संधी तिथं मुक्तांगणामध्ये मिळणार होती. आणि हे सगळं तिथं अगदी व्यवस्थित झालं, कारण मुक्तांगणचं डेली रुटीन इतकं छान असतं कुठल्याही व्यसनमुक्ती केंद्राचं. पहाटे उठल्यावर सकाळी योगासनं असतात, त्याच्यानंतर व्यायाम, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर काउन्सिलरशी बोलणं आहे, त्याच्यानंतर माझ्यामधल्या कलागुणांना वाव देण्यासाठी. म्हणजे ह्याचा मुक्तांचा प्रयत्न काय होता की व्यसनापूर्वीचा मला आठवण करून देण्याचा मुक्तांचा संपूर्ण प्रयत्न होता. मला पूर्ण इंट्रोवर्ट करून मला अंतर्मुख करायचं होतं त्यांना. आणि आपण नंतर बोलणार आहोत हे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र काय म्हणा किंवा अल्कोहोलिक अनॉनिमस ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, त्याची थोडी माहिती घेणार आहोत. ह्या गोष्टी कशा असतात म्हणजे की मी सगळ्यात मगाशी सांगितलं की अहंकार माझ्यासारख्या व्यक्ती माणसाचा खूप असतो. तर जसं ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट असतो की नाही, आय केअर क्लिनिक, तो त्याच्याकडे गेल्यानंतर तुमची दृष्टी सुधारून देतो. चष्मा लावून दिला तुम्हाला की तुमची त्याकडे बघण्याची दृष्टी सुधारते. तसं हे आमचं मुक्तांगण किंवा अल्कोहोलिक अनॉनिमस हे आय केअर क्लिनिक आहे. माझा जो आय असतो, अहंकार, या अहंकाराकडे जगाकडे बघण्याची माझी दृष्टीच बदललेली असते. सगळे जग माझ्यासाठी सगळ्यांनी सगळं सारखं केलं पाहिजे, माझ्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे, अशी दृष्टी माझ्यासारखी व्यसनी माणसाची असते. या आय केअर क्लिनिक मध्ये या आयची, अहंकाराची काळजी घ्यायला शिकवलं जातं. आणि मी या जगाचं सेंटर पॉइंट नाही. माझ्यासाठी असणारीच रियालिटी ही सगळी रियालिटी नाही, वास्तव वेगळं आहे. या वास्तवाचा मी एक भाग आहे. हे ह्या सगळ्या गोष्टी मला त्या मुक्तांगणमध्ये शिकवल्या जातात. म्हणून मी त्याला नेहमी प्रेमाने आय केअर क्लिनिक म्हणतो, कारण तो माझ्या अहंकाराची काळजी घेतो. आणि तो जो मला मोठा आय झालेला असतो याच्यामध्ये व्यसनाच्या काळामध्ये, तो अगदी छोटा 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 करून त्याच्यावर कंट्रोल करायला मला शिकवलं जातं. आणि म्हणून ही सगळी प्रोसेस मुक्तांगणामध्ये महिन्याभरामध्ये होते, वेगवेगळ्या माध्यमातून. आणि व्यसनापूर्वीच्या काळ म्हणजे मी जे व्यसन करत होतो त्यावेळेला मला असं वाटत होतं व्यसनाशिवाय जगूच शकणार नाही. पण आयुष्याचा पूर्वीचा काळ माझा व्यसनाशिवाय गेला होता की त्या काळाची आठवण करून देण्याचं काम मला मुक्तांगणनी खूप केलं आणि त्याचा मला खूप फायदा झाला. असा तो सगळा मुक्तांगणच्या म्हणजे ज्याला आपण रिहॅब सेंटर म्हणतो त्याचा भाग आहे. ग्रेट. आणि मुक्तांगणमध्ये तू म्हणालास की विड्रॉल सिम्पटम्स मॅनेज केले गेले, बरोबर? मगाशी तू म्हणला होतास की औषध नाही कुठलंच. आता एक लक्षात घ्या की औषध ह्या जगात व्यसन सोडण्यासाठी कुठलंच नाहीये, पण जी विड्रॉल सिम्पटम्स येतात व्यसन सोडल्यानंतर ते मॅनेज करायला औषधं नक्की असतात. ते विड्रॉल सिम्पटम्स येतात जसं हातपायाची थरथर होणं, झोप न येणं, कोणाला फिट येते, कोणाला हॅलोसिनेशन्स होतात, भास होतात, प्रचंड एन्झायटी वाढते, चिडचिड होते, अस्वस्थपणा येतो. ही जी सिम्पटम्स आहेत ही मॅनेज करायला 100% औषधं उपलब्ध आहेत, जी आपण देतो आणि ज्याचा फायदा होतो. त्याचा फायदा तुलाही झाला असेल, बरोबर आहे? एक्झॅक्ट. बरं, मग मुक्तांगणमधनं बाहेर पडल्यानंतर 30 दिवस तर संपले. मग त्यावेळेस तुझ्या डोक्यात काय होतं, काय सांगितलं तुला? जसं मी सांगितलं तसं सुरुवातीला सांगितलं तसं हा आजार परमनंट आहे, मला मरेपर्यंत हा आजार राहणार आहे. साहजिकच या आजारावरचं सगळ्यात महत्वाचं औषध जे आहे ते फॉलोअप. कुठल्या तरी व्यसन संस्थेच्या किंवा अल्कोहोलिक अनॉनिमस, मी वारंवार त्याचा उल्लेख करतोय, त्यांच्या संपर्कात राहणं, त्याची मीटिंग अटेंड करणं हे माझ्यासाठी आयुष्यभराचं काम झालेलं आहे. म्हणजे ते केलं पाहिजे मला, तर मी व्यसनापासून दूर राहू शकतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला मुक्तांगणमध्ये कळली. आणि त्यामुळे मी बाहेर आल्यानंतर, कारण अल्कोहोलिक अनॉनिमस बद्दल मी आता थोडंसं सांगतो. अल्कोहोलिक अनॉनिमस ही जगातली ज्याला अनामी मद्यपी असं म्हणतात अशी एक संघटना आहे. व्यसनी लोकांसाठी चालवलेली संस्था आहे. याची स्थापना 1935 साली ओहायो अमेरिकेतल्या 1935 साली झाली याची स्थापना. आणि त्याची स्थापना सुद्धा अशी गमतीदार पद्धतीने झाली की डॉक्टर बॉब होप आणि बिल असे दोन व्यसनी मित्र होते, दारुडे मित्र होते. ते एके दिवशी संध्याकाळी गप्पा मारत बसलेले असताना, त्या गप्पा मारत असताना दोघांना दारू पिण्याची आठवणच झाली. अशी गमतीदार त्याची सुरुवात झाली. मग ते दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी गप्पा मारत बसले, तेव्हाही त्यांना दारू प्यायची आठवण झाली. ते तिसऱ्या दिवशी बसले, तेव्हाही दारू प्यायची. आणि रोज दारू पिणारी मंडळी, बरं का, माझ्यासारखी व्यसनी मंडळी होती दोघंही, डॉक्टर बिल आणि बॉब. आणि ही हळूहळू त्यांना इतर लोक जॉईन झाले. या दोघांबरोबर अजून काही मंडळी आली आणि हे एआयची मीटिंग नावाचं जे एक आपण ऐकतो बऱ्याचदा, ते काम सुरू झालं.
असं लक्षात आलं की एखाद्या व्यसनी व्यक्तीशी जेव्हा गप्पा मारते त्यावेळेला ऑब्सेशन किंवा क्रेविंग आहे ते जातं, ते कमी होतं आणि दारू पिण्याची इच्छा होत नाही. हा सगळ्यात महत्वाचा त्याच्यामध्ये मुद्दा त्यांच्या लक्षात आला आणि जगभर याची मीटिंग सुरू झाली. आज आज जगभर याच्या जवळजवळ 90,000 पेक्षा जास्त शाखा आहेत. 90,000 पेक्षा जास्त शाखा आहेत. प्रत्येक मोठ्या शहरामध्ये या अल्कोहोलिक अनॉनिमस या संस्थेची मीटिंग चालते. अल्कोहोलिक अनॉनिमस या मीटिंगला कुठलीही फी नाही. फक्त ज्याला माहिती आहे की आपण व्यसनी आहोत, आपण व्यसनाच्या विळख्यात अडकलेलो आहोत आणि ज्याला व्यसनातनं बाहेर पडायची इच्छा आहे, अशी कोणतीही व्यक्ती या अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगला, अनामी मद्यपी नावाची संस्था आहे, याच्या मीटिंगला जाऊ शकते. दररोज संध्याकाळी 7 वाजता ही मीटिंग ठिकठिकाणी असते. याचं कारण असं आहे की मीटिंग सुरू होण्याच्या आधी याची फिलॉसॉफी अशी मेनली झाली की दारू माणूस खूप वेळा सोडू शकतो, म्हणजे वेगवेगळ्या कारणाने सोडतो. की माझ्याकडे पैसे संपल्यानंतर आता कुठनं पैसे मिळणार मला दारू प्यायला, किंवा मी जर आजारी पडलो तर हॉस्पिटलमध्ये असेल तर मला कुठनं मिळणार दारू प्यायला. अशा वेळेस दारू सोडली जाते. दारू सोडणं सोपं आहे. खूप वेळा माणूस सोडतो दारू. मी माझ्या व्यसनाच्या काळात शपथा घेतल्या होत्या आणि दारू सोडली होती. पण सोडलेली दारू सोडलेलीच राहणं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि तो माझ्यासारख्या व्यसनी माणसाच्या दृष्टीने अवघड असतो. कारण माणूस एकतर भीतीने किंवा कुठल्या तरी कारणाने दारू सोडतो आणि मी मगाशी म्हणलं तसं महिनाभर दारू सोडल्यानंतर मला आनंद झाला, मी परत दारू प्यायलो. तशी कुठल्या तरी कारणाने परत चालू होते. तर दारूपासून व्यसनापासून जर व्यवस्थित लांब राहायचं असेल तर त्याचा मूळ पाया नैतिक असला पाहिजे की ही दारूचं आणि माझं जमत नाहीये, त्यामुळे मला दारूपासून लांब राहणं आवश्यक आहे. हे नैतिक पातळीवर, ज्याला आपण स्पिरिच्युअल पातळी म्हणतो, या पातळीवर जोपर्यंत मला कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत माझं व्यसनापासून लांब राहणं अवघड असतं. आणि एच्या मीटिंगमध्ये एच्या सगळ्या फिलॉसॉफीमध्ये ही सगळ्यात महत्वाची बाब मानली जाते, समजली जाते. कारण एचं एक पुस्तक आहे, ज्याला आपण, जसं आपलं बायबल असतं किंवा हिंदू धर्माची भगवद्गीता आहे, तसं आमच्या अल्कोहोलिक लोकांसाठी एचं जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे बिग बुक. या बिग बुक मध्ये सगळ्यात जास्त वेळा शब्द येतो एक अल्कोहोलिझम किंवा ऍडिक्शन हा येतो आणि दुसरा येतो तो स्पिरिच्युअलिटी किंवा नैतिकता हा शब्द येतो किंवा आध्यात्मिकता असं ज्याला म्हणतात हा शब्द येतो. कारण त्यांचं म्हणणं असं ऑब्झर्वेशन आहे की व्यसनामुळे एखाद्याची आर्थिक वाटोळ झाला असेल, बायको सोडून गेली असेल नसेल, शारीरिक पातळीवर नुकसान झालं असेल नसेल, याच्यामध्ये दुमत होऊ शकतं. पण आध्यात्मिक नुकसान झालेलं नसतं किंवा नैतिक पातळीवर माणूस गेलेला वाटोळ झालेलं नसतं, यात काही दुमत नाही. म्हणजे नैतिक नुकसान झालेलंच असतं. त्यामुळे नैतिकदृष्ट्या सावरणं हे एचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. तर आता हे एचं काय, अल्कोहोलिक अनॉनिमसचं काय की यांच्या मगाशी सांगितलं की मीटिंग अटेंड करण्यासाठी फक्त दारू सोडण्याची इच्छा एवढा एकच क्रायटेरिया आहे मीटिंगला जाण्यासाठी. तिथे गेल्यानंतर मीटिंग सुरू झाल्यानंतर ते जे मुख्य हे असतात तिथे मीटिंग कंडक्ट करणारे, ते एच्या 12 ट्रेडिशन्स ज्या आहेत, 12 रूढी आहेत की ज्या आमच्या मित्रांनी पाळायच्या असतात, सभासदांनी पाळायच्या असतात, त्या रूढींची माहिती दिली जाते. आणि त्याच्यानंतर पुढे येऊन प्रत्येक ज्याला बोलायची इच्छा आहे तो माणूस स्वतःच्या बाबतीमध्ये, जसं मी आता तुमच्याशी बोललो तसं एच्या मीटिंगमध्ये मी व्यसनाकडे का वळलो, कसा व्यसनी झालो याच्याबद्दल तो शेअरिंग करतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, मी शेअरिंग करतो म्हणजे मला कबुली द्यायची असते कोणासमोर तरी, हायर पॉवर समोर, की अरे मी आयुष्यात एक तद्दन मूर्खपणा केलेला आहे. आणि ही जेव्हा मी सरेंडर करतो की त्यावेळेला मला एक असा म्हणजे दिलासा मिळतो आणि मी स्वतःची ओळख किंवा मी सांगतो की माझं नाव अतुल आहे आणि मी एक अल्कोहोलिक आहे. कारण मला माझी ओळख जी आहे अल्कोहोलिक म्हणून ही मला कायम मरेपर्यंत ठेवायची आहे आणि त्याच्यामुळे मला त्या मार्गावर चालण्यासाठी, मला व्यसनापासून लांब राहण्यासाठी नैतिक धैर्य मिळतं. आणि बाहेर सांगितलं मी तर लोक हसतील मला की अरे काय दारू पितो हे काय सांगण्यासारखी गोष्ट आहे का. पण तिथे सगळेच माझे मित्र अल्कोहोलिक असतात. त्यामुळे अल्कोहोलिक माणूस एक अल्कोहोलिक दुसऱ्या अल्कोहोलिकला चांगला समजावून घेतो. जसं आपण संस्कृतमध्ये आपल्या एक हे आहे की सहव्यसनेषु सख्यम, म्हणजे सारखं व्यसन असलेल्या मैत्री होते. तसंच तिथे ए मध्ये पण होतं की व्यसनापासून दूर राहण्याची ज्यांची इच्छा आहे त्या सगळ्यांची मैत्री होते, छान मैत्री होते. आणि त्या मैत्रीचा एक खूप छान पाठिंबा तुम्हाला मिळतो. आणि मग हे जेव्हा शेअरिंग तिथं ऐकतो मी, त्यातून तो भावनेचा ओलावा असेल, कोणाच्या जीवनात कोण किती हरलाय त्याच्यापासून मी काही त्या चुकांपासून काही शिकण्यासारखं असेल, हे सगळं मीटिंगमध्ये नीटपणे ऐकतो तेव्हा मला साहजिकच अत्यंत छान स्वतःला व्यसनापासून दुसरा
आजचा दिवस व्यसनापासून लांब ठेवण्यासाठी प्रेरणा मिळते. आणि हे एच वाक्य बरं का, फक्त आजचा दिवस. कारण माझ्यासारख्या अल्कोहोलिक माणूस, व्यसनी माणूस जो असतो ना, त्याला दारू सोडायची म्हणजे केवढं भयंकर संकट असतं माझ्या दृष्टीने. तर आयुष्यभर दारू प्यायची नाही, अरे बापरे, हे माझ्या दृष्टीने फार मोठं गोल असतं. म्हणून मग अल्कोहोलिक अनोनिमस काय करतं, माझा गोल छोटा करतं. ते म्हणतं आयुष्यभर दारू प्यायची नाही, याचा विचार करूच नकोस, फक्त आजचा दिवस दारू प्यायची नाही, असा विचार दररोज सकाळी उठल्यावर करायचा. म्हणजे ते थोडक्यात आपण आज उद्या उदार असतं की नाही तसं दररोज सकाळी उठल्यावर विचार करायचा की फक्त आजचा दिवस मला दारू प्यायची नाहीये, आणि रात्री झोपताना ईश्वराचे आभार मानायचे की आजचा दिवस माझा दारू न पिता गेला. या 2 महत्वाच्या गोष्टी हे मला शिकवतं. आणि त्यामुळे माझा गोल छोटा होतो. मला आयुष्यभर दारू प्यायची नाही हा जो गोल होता तो सुटला. माझा गोल अगदी छोटा झाला की फक्त आजचा दिवस मला दारू प्यायची नाही. म्हणजे अनेक गोष्टी. त्याच्यावर दुसरं एक हे मला शिकवतं की पहिला गोड घातक. म्हणजे मी आज 22 वर्ष व्यसनापासून लांब आहे, पण मला हे माहिती आहे की मी आता 1 चमचा जरी अल्कोहोल घेतलं, आय एम ॲलर्जिक टू अल्कोहोल, मी 1 चमचा जरी अल्कोहोल घेतलं, एक गोड जरी पहिला गोड घेतला, तरी माझं सायकल परत चालू होणार आहे. मी परत 24 तास प्यायला लागणार आहे आयुष्यात. कारण काय आहे की आयुष्यात जर एकदा मूर्खपणा केलेला आहे मी आणि ते माझ्या डोळ्यासमोर आहे, तर दुसऱ्यांदा करण्याची माझी शक्यता आहे ना, हे मी स्वीकार केलं पाहिजे. हे स्वीकार करायला मला हे शिकवतं. आणि त्यांनी काही फारसं मी अल्कोहोलिक आहे म्हणून काही म्हणजे त्यात मला विशेष आता खंता जरूर आहे, पण अपराधीपणाची भावना नाही. म्हणजे जसं एखाद्या माणसाला अपघाताने एखाद्यामध्ये व्यंग निर्माण होतं, एखाद्याची दृष्टी जाते, एखाद्याला काही हे होऊ शकतं, तसं बाबा मला दारू चालत नाही हे माझं व्यंगम समजूयात, पण ते लक्षात आलंय माझ्या. म्हणून मला व्यसनापासून लांब राहायला या गोष्टीची मदत होते. आणि त्यामुळे ह्या सगळ्या एच्या आणि एची गंमत अजून एक अशी आहे की हळूहळू कालांतराने या एच्या लक्षात आलं की जसं व्यसनी माणसांना बरं करण्याची आवश्यकता आहे, तसं एक व्यसनी माणूस आहे ना, साधारणतः जगभर असा हे आहे ॲव्हरेज की एका व्यसनी माणसामुळे 40 माणसं अफेक्ट होतात. तर मग आता हे 40 माणसांसाठी तर आपण काही करू शकत नाही, पण व्यसनी व्यक्तीच्या जवळची व्यक्ती जी असते, ज्याला आपण सहचर म्हणूया, की व्यसनी माणसाची बायको असेल, आई असेल, मुलगी असेल, मुलगा असेल, ही जवळची व्यक्ती असतात, ह्याही खूप अफेक्ट झालेल्या असतात. आणि म्हणून मग यांच्यासाठी अल एनॉन नावाचा एक दुसरा ग्रुप हे चालू केला. अल एनॉन एच्याच तत्वांवर आहे, पण हे काय असतात, घरचे लोक जी सहचरी असते किंवा घरचे लोक असतात ते पॅसिव्ह ड्रिंकर असतात. म्हणजे माझ्यासारखा व्यसनी माणूस तर माझ्या शरीरातही दारू असते आणि मनातही दारू असतो, पण घरच्या लोकांच्या त्यांच्या मनात सारखी दारू का असते की आता हा घरी आल्यावर काय उपद्रव करणार आहे, काय आता बाहेर देणं करून ठेवलं असेल यांनी, अशा पद्धतीने घरच्या लोकांचा सारखा माझ्या दारूबद्दलच विचार चाललेला असतो. या अर्थाने ते पॅसिव्ह ड्रिंकर्स असतात, त्यामुळे त्यांनाही मदतीची गरज असते. हे होता असं लक्षात आलं की नुसतंच अल्कोहोल हा एक व्यसनाचा नाही, तर मग नंतर एज प्रमाणे नार्कोटिक्स अनॉनिमस चालू झाली, गॅमलिंग अनॉनिमस चालू झाली, सेक्स ॲडिक्शन अनॉनिमस चालू झाली. अशा पद्धतीने एच्या या सिस्टर कन्सर्न आहेत. या सगळ्यांमध्ये सगळ्या संस्था त्या व्यसनाच्या मदत करण्यासाठी पाठीशी उभ्या राहतात. तर अतुल, हे बघ, तू व्यसन केलंस, त्यातनं बाहेर पडलास वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे, पण आता जे यंगस्टर्स आहेत त्यांना तुला काय वाटतं, म्हणजे त्यांनी काय करावं? मुळामध्ये व्यसनावर उपचार आहेत. मी आता अल्कोहोलिक अनॉनिमस बोललो, रिहॅब सेंटर बद्दल बोललो, हे सगळे उपचार आहेत हे खरं, पण व्यसनामधनं बाहेर पडणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जर 100 लोकांनी व्यसन सोडलं तर त्यातली फक्त 5 लोक पहिलं वर्षभर व्यसनापासून लांब राहू शकतात. इतकं कमी प्रमाण आहे. त्यामुळे तो प्रवास खूप अवघड आहे, उपचार पद्धती खूप अवघड आहे. त्याच्यामध्ये खूप स्वतःच्या ह्याच्यामध्ये स्वातंत्र्य राखायला लागतं, फॉलोअप राखायला लागतो, स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करावा लागतो स्वतःच्या जीवनामध्ये. खूप कॉम्प्रोमाइजेस करायला लागतात, खूप ऍडजस्टमेंट करायला लागतात, स्वतःची मनशक्ती वाढवावी लागते, शारीरिक ताकद वाढवावी लागते, अनेक स्वतःमध्ये बदल करावे लागतात. आणि तो म्हणजे मी अशक्य नाही म्हणत, कारण माझं स्वतःचं उदाहरण आहे. माझ्याबरोबर खूप लोक आहेत की जे व्यसनापासून 25-25, 30-30 वर्ष लांब आहेत, पण हा प्रवास खूप अवघड आहे. तर मी सर्वांना, माझ्या मित्रांना, तरुण मित्रांना हेच सांगेन की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्या गोष्टीकडे न वळणंच हे सगळ्यात उत्तम आहे. कारण तुम्हाला सांगतो की 10 लोक जर दारू पित असतील तर त्या 10 लोकांमधलं व्यसनी कोण होईल हे आजपर्यंत शास्त्राला सांगता आलेलं नाही. तर आपण जसं मराठीमध्ये म्हणतो ना, विषयाची परीक्षा घ्या कशाला, तसंच हे आहे. मग आपण
म्हणजे त्या गोष्टीकडे, त्या मार्गाकडे जावंच कशाला, की दारू असेल, निकोटीन असेल, स्मोकिंग असेल किंवा बाकीची कुठली व्यसन असतील, ह्याच्यामध्ये तुम्ही त्या व्यसनाचे गुलाम कधी व्हाल, हा अत्यंत धूर्त कावेबाज घोटाळ्यात टाकणारा आजार असल्यामुळे कधी व्हाल आणि कोण होईल व्यसनी हे सांगता येत नाही. जसं आपण म्हणतो आता आता आताच करोनाचंच उदाहरण आहे, की करोना कोणाला होईल हे सांगता येत नाही. 10 लोकांच्या संपर्कात बाहेर गेलात तर म्हणून ते काय काळजी घ्यायला सांगतात, की घरातच बसा आणि मास्क लावा, डोंट कम इन कॉन्टॅक्ट विथ आउटर पीपल. हेच आपल्याला इथे करायचं आहे. प्रिव्हेन्शन हाच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की त्या व्यसनाच्या मार्गालाच जायचं नाही. आणि अनफॉर्च्युनेटली होतं काय, माझ्या बाबतीत झालं त्या चुकांवरनं मी तुम्हाला सांगतोय. कारण मी जर कधी आत्मचरित्र लिहिलं ना, तर त्या चरित्राचं आत्मचरित्राचं नाव असेल आयुष्यात अपयशी कसे व्हावे. आणि म्हणून मी माझ्या चुकांवरनं तुम्हाला सांगतोय, माझ्या चुकांवरनं तरुणांना सांगायचं आहे, की म्हणजे माझ्यासारखं मी एक ग्रॅज्युएट इंजिनियर, चांगल्या संस्कारी घरातला मुलगा, अत्यंत संस्कारी आई वडील असलेला, तो ग्रॅज्युएट होईपर्यंत कुठलंही व्यसन न केलेला माणूस थोडक्या काळामध्ये व्यसनी झाला. तर ही रिस्क तुम्ही घेता कशाला? त्यापेक्षा चांगले छंद जोपासा. व्यसनापासून दूर राहण्यासाठी काय गोष्टीची मदत होते माहिती? अत्यंत चांगल्या व्यक्तींची संगत, आपलं रुटीन, आपला आहार, अत्यंत चांगला आहार आणि रात्रीची झोप आपली. आता बघतो मी तर बहुसंख्य लोकांमध्ये माझंही व्यसन होण्याचं ते कारण होतं. रात्रीचं जागरण करणं हा एक व्यसनाकडे नेणारा तुम्हाला भाग असतो. किंवा रात्रीची झोप हे अत्यंत निसर्गाने तुम्हाला शिकवलेलं हे मेडिटेशन आहे. तर ते मेडिटेशन दररोज करा. रात्री 8 ते आपण लहानपणी शिकलेलो होतो ना, लवकर उठे त्याचे आरोग्य जनसंपदा भेटे वगैरे. हे सगळ्यात महत्वाचा पाळ आहे. चांगले छंद जोपासेल, चांगल्या व्यक्तींच्या संगतीमध्ये राहायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या याचा वस्तूचा संपर्कच येणार नाही. ही जितकी काळजी घेता येईल ना तितकी तरुणांनी घ्या. आणि चांगले खूप छंद जोपासता येतात, खूप आजची आणि खूप तरुण मंडळी चांगली आहेत. दुसरी गोष्ट माहिती, सिनेमाचा माझ्यावर खूप बॅड इम्पॅक्ट झाला होता. जेम्स बॉन्डचे सिनेमे मी खूप बघितले होते आणि जेम्स बॉन्ड कुठलंही शूर कार्य करायला जायचा त्यावेळेला तो काहीतरी ते ड्राय मार्टिनी, नॉट शेकन वगैरे असं काहीतरी त्याचं ते स्पेशल तो पेक घ्यायचा आणि त्याचा परिणाम माझ्यावर झाला होता. त्यामुळे सिनेमाचे आणि चॅनल आपल्या भारतामध्ये 3 हे आहेत, 3 इडियट आधीपर्यंत होते आपल्या भारतामध्ये. एक होता क्रिकेट, दुसरा होता सिनेमा आणि तिसरा होता चॅनल. हे 3 इडियट होते. चौथा आता आलाय तो स्मार्टफोन. 4 इडियट आले. या 4 इडियट लोकांपासून स्वतःचं रक्षण करायला पाहिजे. की कारण सचिन तेंडुलकर 0 आउट झाला तरी मी दारू प्यायचो आणि सचिन तेंडुलकरने सेंचुरी मारली तरी मी दारू प्यायचो. दॅट वॉज माय प्रॉब्लेम. मी असं नाही, मी कोणाला दोषी मानत नाही, सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम असं म्हणत नाही, पण प्लीज टेक केअर ऑफ दिस. ग्रेट. तर अतुल बद्दल तर आपण बरंच काही काय ऐकलं. तर अतुल बरोबरच आता इथे मृण्मयी पण आली आहे. तर मृण्मयी बद्दल आता आपण ऐकणार आहोत. मृण्मयी त्याचीच मुलगी आहे. मृण्मयीनं त्याचं ऍडिक्शन लहानपणी बघितलेलं आहे. त्याचबरोबर मृण्मयीने त्याला चांगलंही बघितलेलं आहे. कारण ह्याच अतुलने तिची खूप काळजी घेतलेली आहे. ह्याच अतुलने सर्व काही सोडलं. ऍज अ हाऊस हजबंड म्हणून त्याने मृण्मयीला लहानपणापासून सांभाळलेलं आहे. तर अशा मृण्मयी बद्दल पण आता आपण थोडंसं मृण्मयीकडनंच ऐकून घेऊया. नमस्कार मृण्मयी, कशी आहेस? मस्त, छान. तुला पहिलं विचारायचं, आता बाबाबद्दल बोलतोच आहे आपण, तर बाबा बरोबर बोलताना नॅचरली तुझा विषय येतो. बाबाला ऍडिक्शन करताना तुझ्या मनात काय विचार होते? तू ज्यावेळेस लहान होतीस, बरोबर, त्यावेळेस ही जेव्हा गोष्ट घडत होती त्यावेळेस लहान होतीस, त्यावेळेस बाबा व्यसन करत होता. आता पूर्णपणे त्यातनं बाहेर पडला, ही गोष्ट वेगळी, पण त्यावेळेची सिच्युएशन काय होती? त्यावेळेस तुझ्या मनात काय चाललं? ओके. बाबाचा जेव्हा व्यसनाचा पिरियड चालू होता तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे मी बऱ्यापैकी छोटी होते. आय गेस तेव्हा मी 4-4.5 वर्षांची होते. पण त्यावेळेला सुद्धा घरातली बदलणारी परिस्थिती आणि घरातला ताणतणाव मला जाणवत होता. काही माझ्या पुसटशा आठवणी आहेत तेव्हाच्या. काही मला आता जेव्हा आई किंवा काही काउन्सिलर जेव्हा मला सांगतात की आम्ही तुला असं पाहिलं होतं, तेव्हा जाणवतं की ते आपलं तेव्हाचं वागणं किती वेगळं होतं. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर मला लक्षात आहे, बऱ्याच लोकांचं असं ऑब्झर्वेशन होतं तेव्हा माझ्याबद्दल की घरात जेव्हा भांडणं व्हायची किंवा काही वादविवाद व्हायचे तर त्यावेळेला मी तिथे बसून राहायचे, मी हालायचे नाही. किंवा जनरली जेव्हा घरात वादविवाद होतात तेव्हा मुलांची काही ना काहीतरी रिॲक्शन असते, पण मी तिथे बसून राहायचे त्यांची भांडणं होईपर्यंत.
आता 4 वर्षाच्या मुलासाठी किंवा 4 वर्षाच्या मुलीसाठी दिस इज अ व्हेरी डिफरंट रिॲक्शन, की आपल्या समोर आई-बाबा भांडतायत आणि त्यावेळेला त्या मुलाची रिॲक्शन कशी येतीये. त्यामुळे असे काही छोटे बदल किंवा मुक्ता पुणतांबेकर, मुक्ताताई एक अनुभव नेहमी सांगते, की मी जेव्हा आम्ही सगळे भेटायला जायचो काउन्सिलिंगसाठी मुक्तांगणला, तेव्हा मी 4-4.5 वर्षाची होते आणि तेव्हा मी तिथे तिला टेबलच्या इथून वर येऊन विचारायचे, की माझा बाबा बरा होईल ना? सो आय थिंक त्या 4 वर्षाच्या मुलाला जाणीव असते आणि ती मलाही होती तेव्हा, की समथिंग इज गोइंग डिफरंट, काहीतरी गडबड होतीये आणि ती नाही होते आमच्याच्यानी मॅनेज आणि मे बी त्याच्यासाठी आम्ही कोणाची तरी मदत घेतोय. सो त्या वयापेक्षा जास्त जी मॅच्युरिटी आपण म्हणतो, तो त्यातला कधी-कधी भाग येतो बऱ्याचदा जेव्हा घरात आपण व्यसन बघत असतो, व्यसनी बिहेवियर बघत असतो. त्यामुळे माझी इमिजिएट रिॲक्शन तेव्हा तशा काही प्रमाणात असायची. पण एक मला नक्की शेअर करायला आवडेल, की कधीही कुठल्याही परिस्थितीत त्याच्या बाबाच्या व्यसनाचा डायरेक्टली माझ्यापर्यंत कॉन्टॅक्ट आई किंवा बाबांनी येऊन नाही दिला. पण घरात व्यसन असल्यामुळे हे काही इम्पॅक्ट्स होतात, ते तुम्ही होण्यापासून अडवू शकत नाही. पण त्याचा कोणी डायरेक्ट माझ्यावर कधी इम्पॅक्ट नाही होऊ दिला. पण आणि लक्षात घे की त्यावेळेस जे काही तुझ्या मनामध्ये चाललेलं होतं, बरोबर, तू कदाचित एक्सप्रेस करू शकत नव्हतीस. एक गोष्ट तू एक्सप्रेस केलीस मुक्ताताई बरोबर, पण बाकी ओव्हरऑल तू प्रत्येक गोष्ट काही एक्सप्रेस करू शकत नव्हती. तर ह्या बाबतीत असंच बाकीच्या मुलांच्या बाबतीत घडत असेल हे तुला जाणवलं आणि तू अंकुर ग्रुप चालू केलास, बरोबर. तर तो अंकुर ग्रुप काय आहे त्याच्याबद्दल सांगशील का जरा? ऍक्च्युली ना, अंकुर या ग्रुपच्या मागे माझ्या डोक्यामध्ये 2 गोष्टी होत्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे की माझे आई बाबा कोण आहेत, ह्याच्यापेक्षा ते कसे आहेत, दॅट ऑलवेज मॅटर्ड मी. आणि मला ते लक्षात येत होतं की जेव्हा मी आजूबाजूला सुद्धा बघत होते आपले व्यसनी मित्र जे असतात मुक्तांगणचे, माणूस म्हणून खरं आतून खूप मस्त असते ती व्यक्ती, आतून खूप छान असते, पण त्या व्यसनाच्या विळख्यात काहीतरी गडबड झालेली असते. तर तो माझा एक तिथे पॉइंट होता की माझ्यासारखी अनेक अशी मुलं आहेत ज्यांच्या घरात व्यसन चालू आहे, आई किंवा वडिलांपैकी कोणतरी व्यसनी आहे. तर मग त्यांना सुद्धा हा इन्साइट येणं की अरे आपले आई बाबा कसे आहेत, दॅट इज मच मोर इंटरेस्टिंग आणि दॅट इज मच मोर इम्पॉर्टंट. आणि त्याचबरोबर मला तेव्हा मुक्ताताईचा गायडन्स मिळाला. पण मला एक नंतर लक्षात आलं की बऱ्याचदा घरात व्यसन असताना मुलांकडे दुर्लक्ष होतं, कारण ती व्यसनी व्यक्ती महत्वाची असते, तिची ट्रीटमेंट चालू असते, सहचरी असते, त्यांच्याशी काउन्सिलिंग चालू असतं, पण मुलांना कळणार नाही किंवा मुलांना ह्यातलं काय कळेल म्हणून मुलांकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. एक महत्वाचं ऑब्झर्वेशन मला छोटंसं शेअर करायला आवडेल, की मी व्यसनी घरांमध्ये बऱ्याचदा बघते, पालकांचा फीडबॅक असतो की ना तो खूप शहाण्यासारखा वागतो किंवा तो घरातली सगळी कामं सांभाळतो. पण ह्याच्यामध्ये त्या 5 वर्षाच्या मुलांनी किंवा त्या छोट्या मुलांनी वयापेक्षा जास्त मॅच्युरिटी दाखवून कामं सांभाळणं इज ऑल्सो व्हेरी डिफिकल्ट फॉर दॅट किड. त्या मुलासाठी हा खरंच खूप खडतर प्रवास असतो, कारण जसं निहार सर तुम्ही म्हणालात की स्वतःचे इमोशन्स एक्सप्रेस न करता, स्वतःचे विचार न एक्सप्रेस करता घरातली परिस्थिती सांभाळण्यासाठी ती व्यक्ती रिस्पॉन्सिबिलिटी घेत असते. म्हणजे ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑर हर इमोशन्स दॅट चाइल्ड इज शोईंग रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ती त्या मुलासाठी खूप नंतरच्या आयुष्यात बऱ्यापैकी त्रासदायक ठरू शकते. अंकुर ग्रुप मागे ही 1-2 प्रेरणा होती. फॉर्च्युनेटली मला मुक्ताताईच्या इन्स्पिरेशननी मला सायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट तयार झाला. मी सायकोलॉजी पुढे परस्यू केलं. गेल्या 3 पेक्षा जास्त वर्षांपासून या विषयावरती काम चालू आहे आणि नेहमीच महत्त्वाचा विषय वाटल्यामुळे अजून एक भाग मी त्यात केला की या विषयावरती सायंटिफिक रिसर्च फार झाला नव्हता आणि भारतात खूप कमी आहे. तर या विषयावरती जर मग मला काम करायचं आहे, मग ते जास्त वैज्ञानिक पद्धतीने सायंटिफिकली इफ आय कॅन डू इट, दॅट वुड बी मच मोर इम्पॅक्टफुल. मग डॉक्टर आनंद नाडकर आणि मुक्ता पुणतांबेकर यांच्या गायडन्सनी मग हा प्रोजेक्ट मी चालू केला. सो अंकुर हा प्रोजेक्टची बेसिक प्रेरणा किंवा अंकुरचा अंकुर कुठून आला, तर दीज वर 2 मेजर फॅक्टर्स आउट ऑफ इट.
ग्रेट. आणि रिसर्च नक्की करतेस तू, त्याच्याबद्दल खरंच अभिनंदन. याचं कारण असं की परदेशातला रिसर्च वेगळा असणार आहे, आपल्याकडचा रिसर्च वेगळा असणार आहे. आपलं फॅमिली स्ट्रक्चर वेगळं आहे, त्यांचं फॅमिली स्ट्रक्चर वेगळं आहे. आपल्याकडे ह्याच्याबद्दल कुठलाच रिसर्च झालेला नाहीये. नाही. जो काही झालाय तो परदेशात झालाय. आणि त्यांच्याकडे म्हणजे ते सगळं वेगळंच असतं की कदाचित 6 महिन्याच्या मुलाला ते वेगळंच ठेवतात, त्याला रडायला देतात वगैरे वगैरे. त्यांची सिस्टमच वेगळी आहे आणि आपली सिस्टम खूप वेगळी आहे. तर मला असं वाटतं की तुझ्या या रिसर्चचा खूपच फायदा होईल. तुला एक विचारायचं नेहमी वाटतं की साधारण 5-1 वर्षाची तू असताना बाबाने व्यसन सोडलं माझ्या अंदाजाने, बरोबर? तर तुला थोडस त्याच्या आधीच आठवत असेल बाबा, पण तुला खूप जास्त आठवत असेल तो बाबा ज्याने सर्व काही सोडलं, आई कामाला जायची आणि बाबा घर सांभाळायचा, तुला सांभाळायचा, सगळं सांभाळायचा. तर तो बाबा कसा आठवतोय तुला? त्याच्यात तुला म्हणजे काय वाटतं त्याच्याबद्दल? खूपच म्हणजे टू बी रिअली ऑनेस्ट, खूप इंटरेस्टिंग पिरियड होता आहे अजूनही तो. कारण म्हणजे मी कुठल्या दृष्टीने इंटरेस्टिंग म्हणते की जेव्हा मी शाळेत जायचे तेव्हा जेव्हा आमच्या घरात हा मोठा एक चेंज झाला होता आणि मला खूप त्याच्याबद्दल कुतूहल वाटायचं आणि मला त्याच्याबद्दल खूप छान वाटायचं की अरे सगळ्यांच्या तर आया घरी असतात, आपला बाबा घरी असतो. सो मला त्याच्याबद्दल खूप कुतूहल होतं, खूप छान वाटायचं. आणि तेव्हा माझं आणि बाबाचं खूप इंटेन्सिव्ह आणि क्रिएटिव्ह बॉन्डिंग तयार झालं. बाबाची आणि आईची माझ्याबरोबर डील करण्याची, मला अप्रोच करण्याची पद्धत, त्यांचं ओव्हरऑल पालकत्वाचा अप्रोच हा खूप वेगळा होता, खूप क्रिएटिव्ह होता. त्यामुळे मला कधी त्याच्यात गैर वाटलं नाही काही. मला ती खूप आनंदाची गोष्ट वाटली. ओव्हर द पिरियड मला त्यांचा निर्णय तो तसा का होता याचा अंदाज आला, त्याच्यामागची कारणं कळली आणि मग खरं तर मी त्या निर्णयाबरोबर जास्त कम्फर्टेबल झाले. कारण हा निर्णय जर आमच्या तिघांसाठी सुखदायक आणि आनंदी ठरणार असेल आणि या निर्णयामुळे जर बाबाला परत आधीसारखा त्रास होणार नसेल तर देर इज नथिंग बेटर दॅन धिस. आणि इव्हेंच्युअली मला सुद्धा त्यामुळे बाबाचा सहवास जास्त मिळाला होता. आम्ही खूप घरी मजा करायचो. त्यामुळे आधी आनंद होता आणि जेव्हा कारणं कळायला लागली तेव्हा मी उलटी जास्त कम्फर्टेबल झाले या निर्णयाबद्दल. शेवटचा प्रश्न म्हणून तुला की ज्यावेळेस तू कॉलेजमध्ये गेली, तुझे जे पियर्स होते, तुझे जे मित्र होते, मैत्रिणी होत्या, त्यांनी कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी व्यसन केलं असेल, तुला कधी ना कधीतरी सांगितलं असेल की अगं करून बघ काय होतं. तू बाबाला बघितलेलं आहेस, तुला पूर्ण कल्पना आहे, सगळं आहे. अशा वेळेस तुझ्या मनात काय विचार आले? कॉलेजमध्ये आला असा एक्सपिरियन्स, अजूनही कधी येतो की मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत कधीतरी बाहेर जाते, एखादी व्यक्ती ड्रिंक घेते. पण यातला खरं सांगायचं तर 2 गोष्टींप्रमाणे की मुक्तांगण ज्या गेले, बाबाची सोब्रायटी आता 22+ अधिक वर्ष तो त्या पाथवरती आहे. त्यामुळे मी पण खरं तर 22 वर्ष गेले त्या मुक्तांगणच्या सहवासात आहे. त्यामुळे एक गोष्ट मला पण लक्षात आली होती की ना तो सबस्टन्स चुकीचा आहे, व्यक्ती चुकीची नाहीये. त्यामुळे माझ्या मित्रमैत्रिणींची सुद्धा डील करताना त्यांची ती सवय मला आवडत नाही हे मी नक्कीच कन्वे करते, पण त्या व्यक्तीशी मला काही त्रास नसतो. आणि माझा तो निर्णय आहे की मला त्याच्यात इंडल्ज व्हायचं नाहीये. आता मला त्याच्यामागची सायंटिफिक कारणं पण माहिती आहेत. पण माझा तो तेव्हा निर्णय मी सांगते की मला त्याच्यात इंडल्ज व्हायचं नाहीये आणि आय थिंक आय एम क्वाईट फर्म विथ दॅट. थँक्यू मृण्मयी. दोघांनाही ऐकलं, अतुललाही ऐकलं, मृण्मयीलाही ऐकलं. याच्यामध्ये महत्वाचा पार्ट हा आहे की एक स्टिग्मा पकडला जातो. मला असं वाटतं की ह्या दोघांनी समोर येऊन जे काही बोललेलं आहे हे आपल्यासाठी खूप खूप जास्त इन्स्पायरिंग आहे आणि त्यांच्यासाठी पण धन्यवाद की तुम्ही सगळं बाजूला ठेवून, टॅबू बिबू बाजूला ठेवून, समाजात काय म्हणतील काय नाही म्हणणार याचा विचार न करता तुम्ही दोघंही बोललात, त्याच्याबद्दल थँक्स अ लॉट. पण महत्वाचा पार्ट त्यांनी काय सांगितलं ह्याच्याकडे मी थोडासा येतो की येस, कधी ना कधीतरी जो कोणी आज मुक्तांगणमध्ये ऍडमिट व्हायला येतो, जो व्यसनी झालेला आहे, तो कधी ना कधीतरी सोशल ड्रिंकर होता. तर मला असं वाटतं की सोशल ड्रिंकिंग न करणे, आपण त्या वाटेलाच न जाणे, हा पार्ट जर समजा आपण घेतला तर मला असं वाटतं की दॅट वुड बी अ ग्रेटर थिंग. कारण व्यक्तीमध्ये प्रॉब्लेम नसतो. मृण्मयी मगाशी म्हणाली, खूप छान म्हणाली की व्यक्तीमध्ये प्रॉब्लेम नसतो, त्या पदार्थामध्ये प्रॉब्लेम असतो. तर त्या पदार्थापासून आपण लांब राहूया. अतुल, मला तुला
फायनली फक्त एवढंच विचारायचंय की सगळं आपण आता समअप केलेलं आहे. एकच गोष्ट सांग की अध्यात्माबद्दल जे काही तुझे थोडेसे विचार आहेत की तू त्यातनं बाहेर पडताना कसं केलंस ते, आणि अल्कोहोलिक अनॉनिमस आपण आता ज्याच्याबद्दल आपण बरंच बोललो तर त्याची प्रार्थना घेऊन आपण त्याचा एंड करूया. चालेल सर. बेसिकली आय एम स्पिरिच्युअल पर्सन. इनिशियली आय वॉज इन लिक्विड स्पिरिच्युअलिटी. आता मी आय हॅव कन्व्हर्टेड मायसेल्फ टू सॉलिड स्पिरिच्युअलिटी. आणि याचं कारण एकच आहे. मला गालिबचा एक शेर मी तुम्हाला शेअर करतो. सर्व तरुण मित्रांनी हा शेर खूप लक्षात ठेवा, छान आहे. ए गालिब, जिंदगी भर ये गलती करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. आईना साफ करना ये गलती है, अपने खुद के चेहरे को साफ रखने की कोशिश करो. यही अध्यात्म है, यही स्पिरिच्युअलिटी है. एवढंच मला सगळ्यांना सांगायचंय. आणि आपण आता आमची एक छान प्रार्थना आहे अल्कोहोलिक अनॉनिमसची. ती प्रार्थना आपण मराठीमधनं घेऊयात. ती प्रार्थना अशी आहे. टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया. माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया.